मधुबन वृद्धाश्रम कोंडेश्वर अमरावती येथे दिनांक 17 व 18 जूनला इंडो पब्लिक स्कूलच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये प्रथम तन मन जीवन चलो सुधारे या योग गीताने सुरुवात झाली। नंतर योग शिक्षक भूषण मेश्राम यांनी योगाचे महत्त्व वृद्धांना समजावून सांगितले। गायत्री मंत्र संगीत यांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते। सूक्ष्म व स्थूल व्यायाम यांचे महत्त्व सांगून बैठे आसन व उभे आसन वृद्धांना शिकवण्यात आले। प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम यासारखे आसन शिकवण्यात आले। हास्य योगाने वृद्धांच्या चेहऱ्यावर खरंच खूप आनंद दिसत होता। काही वृद्धांचे वय 90-91 असूनही ते योग शिकण्यासाठी अतिशय उत्साही होते। सर्व वृद्धांनी या योग शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला। प्रत्येकाने वृद्धांनी आपापला सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा, सकाळी उठावं, पैदल फिरावं, हे करत नाही, बसून राहता, हे योग्य नाही आहे। तुम्हाला तुमची बिमारी हटायची असेल तर पायी चालावा, सायकल घ्या, सायकल आली पाहिजे, याला व्यायाम नसेल तर व्यायाम करावा, अशी सर्वांनी विनंती आहे। धन्यवाद। आपल्या शरीरात काय हालचाल होतात आणि आपले शरीर कसे राहते याबद्दलची योगा अभ्यासकांनी आम्हाला माहिती दिली। मधुबन वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री दत्तात्रय सावरकर यांच्या मदतीने व वृद्धांच्या उत्साहाने हे योग शिबिर आनंदात झाले। मधुबन वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर वसुधाताई अनिल बोंडे यांनी असे योग शिबिर नेहमी व्हावे असे म्हणून या कार्यक्रमाचे कौतुक केले। इंडो पब्लिक शाळेच्या प्राचार्य नरगिस काजी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला। या शिबिराला शाळेचे उपप्राचार्य श्री योगेश ठाकरे व इतर शिक्षक उपस्थित होते। या वृद्धापकाळात सन्मानाने मानसन्मानाने आत्मसन्मान करण्याची आवश्यकता असताना हे तुमचं जे स्वप्न होतं ते मधुबन वृद्धाश्रमाने पूर्ण केलेलं आहे। आणि यासाठी मी तिचे व्यवस्थापक दत्तात्रय दादा सावरकर यांचा आभारी आहे की त्यांनी इतकी चांगली वागणूक ठेवलेली आहे आणि तुम्हाला खरोखर सन्मान देण्यासाठी या ठिकाणी शिकवलेलं आहे। आणि या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी येऊन की तुमच्या चेहऱ्यावर आम्ही हास्य आणू शकू आणि हास्य अंतरनाही तुमचं शरीर जे आहे ते निरोगी राहावं यासाठी आपल्या योग शिक्षकांनी इंडो पब्लिक शाळेच्या संचालिका डॉक्टर आयुषी देशमुख यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। विसेन ब्युरो अमरावती।